सोलार पॅनलचा शेतीसाठी उपयोग भरपूर होतो. पडीक जमिनीवर सोलार पॅनल लावल्यामुळे आपल्याला लाईट बचत पण होते आणि त्या विहीर आणि बोरवरच्या मोटर सुद्धा चालतात. हे आहे रेन वॉटर रियूज म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी त्याचा पुनरुत्पादन शेतीसाठी करतो. हे ग्रीन हाऊसमध्ये आपले पिकं एकदम नीट राहतात आणि ग्रीन हाऊस ची गरम हवा बाहेर काढण्यासाठी आम्ही हे केले आहे. हे आहे सीड प्रोटेक्शन. पावसाचे पाणी म्हणून आपले सीड वाळ घातल्यावर ते खराब होऊ नये म्हणून आम्ही सीड प्रोटेक्शन केलं आहे. ॲनिमल हाऊसचा शेतीसाठी भरपूर फायदा आहे. शेतीला दूध, मांस, अंडी व लोकर यांसारखे पदार्थ ॲनिमल हाऊसमध्ये मिळतात. धन्यवाद. इथे एक मशीन आहे कुठली तरी, तर ही मशीन कशाबद्दल आहे माहिती सांगता का? कटरमध्ये काय तुझं नाव काय? माझं नाव यश गवळी. केलेलं आहे ते, त्याच्यामुळे मिरची हे काही घातलं तिथून बारीक तुकडे पडू शकतो. ठीक आहे चला पुढे जाऊ आपण. आता आपण स्मार्ट सिटी पाशी आलेलो आहे. आपण आता आपण स्मार्ट सिटी पाशी आलेलो. स्मार्ट सिटी बघू शकता. अरे सगळे इथं ट्रॅक्टर वगैरे JCB पण आहे. अरे वा वा खूप सुंदर केलंय. शेती पण आहे इथे स्मार्ट सिटी मधली. हे बघा बिल्डिंग आहे. हे मला वाटतं आमचे पुण्याचं ब्लूरिज दिसतंय. ब्लूरिज सिटी आहे ही. नाव काय? नाव बघू शकता. नाव दिसत नाहीये. तर हे कुणी बनवलं आहे? कोण माहिती देणार याच्याबद्दल मला? स्मार्ट सिटीमध्ये टाइम हाऊस नावाच्या एका संकल्पनेमुळे प्रामुख्याने आर्किटेक्चर आणि निसर्ग यांचे संगम घालणाऱ्या संबंधित आहे. हॉटेल मॉडेल हे पर्यटनाचे प्रवाशांना व्यावसायिक तत्वावर निवास, भोजन आणि इतर सेवा पुरवणारी संस्था आहे. स्मार्ट सिटी मॉडेलमध्ये स्कूलमध्ये बांधकाम चालू असेल तर त्या ट्रकने वाळू, दगड, सिमेंट आणता येते. स्मार्ट सिटी मॉडेलमध्ये दवाखान्यामध्ये एखादा माणूस आजारी असेल त्याच्यावर डॉक्टर नर्स उपचार करू शकतात. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मराठी भाषेचा मान ठेवला भाऊनी. तुझं काय आहे? मॅथ पार्क. खूप सुंदर आहे. तुझं पण मस्त आहे. हे बघा. तुझं कशाबद्दल आहे? सोलार सिस्टीम वर्किंग मॉडेल. सोलार सिस्टम याच्याबद्दल माहिती दे मला. याच्याबद्दल माहिती. सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध ग्रह हा सूर्यातील सर्वात जवळचा ग्रह आहे. हा ग्रह सर्वात वेगवान आहे. सूर्यमालेतील दुसरा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह सर्वात तेजस्वी आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु ग्रहात पृथ्वीसारखे 1297 ग्रह समावू शकतात. सूर्यमालेतील सर्वात हलका ग्रह म्हणजे शनी ग्रह जर समुद्रात टाकला तर तरंगू शकतो. सूर्यमालेतील लाल ग्रह म्हणजे मंगळ ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. सूर्यमालेतील घरंगळता ग्रह म्हणजे युरेनस हा घरंगळत असल्यासारखं दिसतो. थँक्यू. नाव काय तुझं? यशने खूप सुंदर सूर्यमाला बनवली आहे. तर पुढे जाऊया आपण. इथे काय आहे? इथे कोणाचं आहे? फिल्टर पाणी आहे इथे. तर इथे कोण आहे ते दिसत नाहीये. तर आपण पुढे जाऊया आता. ही आहे. हा हिचाच आहे. दुर्गाचा परत एक दुसरा आहे चालू आहे ते. हा दुर्गाचा प्रयोग आहे दुसरा. तर दुर्गा काय सांगते अजून तुझ्याबद्दल? माझ्या प्रयोगाचे नाव आहे गणित मॉडेल. बेगीज वजाबाकी येत नसेल तर कशी बेगीज वजाबाकी शिकायची. 4 वजा 4 प्लस इथं 0. हे 4 वजा 4 हे प्लस आणि हे 0. 4 4 8 दुर्गाने खूप सुंदर प्रयोग केलेला आहे. तुझा इकडे काय समोर हा एक प्रोग्राम आहे आरोग्य आणि स्वच्छता. वा खूप सुंदर आहे. इथे पण आरोग्य आणि स्वच्छता याच्याबद्दल आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून. आम्ही हा मॉडेल आरोग्य आणि स्वच्छतावरती तयार केलेला आहे. या मॉडेलमध्ये आम्ही स्वच्छता दाखवलेली आहे. आपण आपला परिसर असंच स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यामुळे जास्त रोगराई पसरणार नाही व आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही. आपण नेहमी कचरा वेगवेगळा करायला पाहिजे जसं की ओला कचरा आणि सुका कचरा. ओल्या कचऱ्यामुळे आपण खत निर्मिती करू शकतो
केली पाहिजे, त्यामुळे जास्त रोगराई पसरणार नाही. धन्यवाद. चला थँक्यू, धन्यवाद. खूप सुंदर प्रयोग केला हिने. परत आमची इथे कल्याणपुत्र बसलेला आहे. आता कल्याणीचा काय व्हिडिओ आहे इथे? हिचा प्रयोग नाही तरी पण माहिती सांग मला या प्रयोगाबद्दल, कशाचा आहे तर? आमच्या प्रयोगाचे नाव चुंबकीय क्षेत्र आहे. याच्या खाली चुंबक ठेवल्यावर हे सहज हलू शकते. धन्यवाद. मला कल्याणीने माहिती दिली खूप. हा प्रयोगशाळा बघून झालेली आहे. तर आता आपण बाहेर जाऊया. बाहेरचा थोडंफार भूक लागली, आता काहीतरी खायला प्यायला पण बघावं लागेल, त्यामुळे बाहेर जाऊन खाण्यापिण्याची सोय करावं लागेल काहीतरी आता. तर बाहेर जाऊया आपण आता. सगळ्यांना एकदा हॅलो करा. हॅलो गाईज.